नमस्कार, मी अश्विन बापट. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा, पॉवर्ड बाय एबीपी वेडिंग्स, माचो हिंट. को पॉवर्ड बाय डेन्व्हर, प्लॅनेट मराठी, ड्राईव्ह इन पार्टनर होंडा अमेज. हेल्थ पार्टनर पंकजा कस्तुरी, सपोर्टेड बाय केश किंग आयुर्वेदिक हेअर ऑइल, डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्ह. एबीपी माझा आयोजित माझा विघ्नहर्ता पुरस्कार 2021 अर्थात महापुरातल्या माणुसकीला सलाम. एबीपी माझा आयोजित माझा विघ्नहर्ता पुरस्कार 2021 अर्थात महापुरातल्या माणुसकीचा पुरस्कार. विघ्नहर्त्या बाप्पांचा उत्सव सध्या सगळीकडे साजरा होतोय. त्याचवेळी आयुष्यात वाटचाल करत असताना विविध टप्प्यांवर भेटणाऱ्या विघ्नहर्त्यांना वंदन करणं हे एबीपी माझा आपलं कर्तव्य समजतो. 2019, 20, 2021 गेल्या 3 वर्षात वेगवेगळ्या भागात महाराष्ट्रानं निसर्गाचा रुद्र अवतार पाहिलेला आहे. कुठे पूर येणं, कुठे दरड कोसळणं हे सातत्यानं घडतंय. आपल्या डोळ्यासमोर आपण हे पाहतोय. पण असं असलं तरीही या महापुराचं तुफान अंगावर झेलत हे संकट मोठ्या धैर्याने, मानसिक खंबीरतेने परतवून लावलं आणि या जीवघेणा महापूर रूपी तुफानातही आशेचा, मानवतेचा दिवा अनेकांनी प्रज्वलित केला. माणुसकीने उजळून निघालेल्या अशाच जिगरबाजांचा गौरव करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम म्हणजे माझा विघ्नहर्ता पुरस्कार सोहळा. कोणत्याही शुभ कार्याची, चांगल्या कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाला वंदन करून करतो आणि म्हणूनच लोककलावंत शेखर निरंजन भाकरे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. या कार्यक्रमाची सुरुवात ते गणेश वंदनेनं करणार आहेत. खरं तर कोरोनाचा सगळ्या क्षेत्रांना फटका बसलेला आहे. सगळी क्षेत्र त्यामध्ये बाधित झालेली आहेत आणि यामध्ये या लोककलावंतांचं क्षेत्र सुद्धा त्याला अपवाद ठरत नाहीये. आणि अशा या कठीण परिस्थितीत देखील कलेवरचं निस्सीम प्रेम जपणाऱ्या आणि या कलावंतांना मानाचा मुजरा करण्याचा त्या दृष्टीने आमचा हा प्रयत्न आहे. खरं तर शेखरजींना कोरोनाची झळ ही आपल्या घरातच बसली, कारण त्यांचे वडील निरंजन भाकरे या आजारामुळे आपल्याला सोडून गेले आणि याचमुळे आपण एका व्रतस्थ कलाकाराला मुकलेलो आहे. खरं तर निरंजन भाकरे यांच्या निधनानंतर त्यांची भारुडाची परंपरा काहीशी खंडित होते, काहीशी थांबते की काय अशी शंका निर्माण झाली होती. पण त्याच वेळी त्यांचे सुपुत्र शेखर भाकरे यांनी आपल्या वडिलांचा वसा पुढे चालवण्याचा विडा उचलला आणि आता महाराष्ट्रभर ते भारुडाचे कार्यक्रम करतायत. मी शेखर भाकरे यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. त्यांच्या या कलाकृतीच्या माध्यमातून आपण गणपती बाप्पाला साकडं घालूया. बाप्पा, कोरोनाचं विघ्न लवकरात लवकर दूर कर आणि विघ्नहर्ता म्हणून कायम आमच्या पाठीशी उभा राहा. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात शेखर निरंजन भाकरे यांचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्वे देवा सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रसिक जन मायबाप हो, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करीत असताना गणेशाची आराधना करूनच त्या कार्यक्रमाची सुरुवात करीत असतात. गणेशाला वंदन करून त्या कार्यक्रमाची सुरुवात करीत असतात. आणि आपणही या भव्य दिव्य अशा एबीपी माझा मार्फत दिल्या जाणाऱ्या विघ्नहर्ता या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात गणेशाला वंदन करूनच करणार आहोत. गणेशाला साकडं घालणार आहोत की देवा, अरे या देशावरच नव्हे तर या जगावर जे कोरोनाचं संकट पडलेलं आहे ना, हे संकट दूर करा आणि सर्वांना निरोगी आरोग्य द्या. नाथांनी ज्यावेळी हा भारूड प्रपंच उभा केला ना, हा भारूड प्रपंच उभा करण्यापूर्वी त्यांना प्रश्न पडला की देव तर 33 कोटी आहेत, आपण कोणत्या देवाला वंदन करावं, आपण कोणत्या देवाची आराधना करावी. नाथांनी विचार केला आणि त्या विचारातून साकार झालं ते ओंकाराचं रूप. ज्या ओंकारातून या सृष्टीची निर्मिती झाली, त्या ओंकारालाच नाथांनी पहिलं नमन केलंय आणि पहिलं भारूड जन्माला आलंय. तुझ नमो नमो, तुझ नमो नमो.
नमो नमो ओंकार स्वरूपा तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा नमो 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 हे ओंकार स्वरूपा नमो नमो ओंकार स्वरूपा हे ओंकार स्वरूपा नमो नमो ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा नमो नमो ओंकार स्वरूपा हे ओंकार स्वरूपा नमो नमो ओंकार स्वरूपा तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा हे तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो नमो माय बापा गुरुकृपा घना तोडिया बंधना माया मोहा तुझ नमो नमो तुझ नमो नमो तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा हे तुझ नमो नमो हे ओंकार स्वरूपा नमो नमो ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा नमो नमो ओंकार स्वरूपा हे ओंकार स्वरूपा नमो नमो तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा मोहजाळ माझे कोण निरसील तुझ विनदयाळा सद्गुरु राया सद्गुरु माझा असे आनंद सागर त्रैलोक्य आधार गुरु राव तुझ नमो नमो तुझ नमो नमो तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा नमो नमो हे ओंकार स्वरूपा नमो नमो ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा नमो नमो ओंकार स्वरूपा तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्निनेन तेजा रूपा स्वप्रकाश रूपाने वेद एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे परिणाम सदा मुखी तुझ नमो नमो तुझ नमो नमो तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा हे ओंकार स्वरूपा नमो नमो ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा नमो नमो ओंकार स्वरूपा तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा गणपती बाप्पा मंगलमूर्ती तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा खरं तर राज्यभर गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे आणि तुमच्या भारुडाच्या माध्यमातून या कार्यक्रमात साक्षी भावानं का होईना आपण गणपती बाप्पांचं आगमन झालं त्यासाठी खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरं तर कला सादर झाली आणि आपण बाप्पांना नमन केलं, पण आपल्या सगळ्यांसाठी गेली 2 वर्ष ही अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक अशी ठरलेली आहेत आणि साहजिकच त्याचं कारण आहे कोरोना. आणि भाकरे यांना तर त्यांच्या कुटुंबातच याचा मोठा फटका बसलेला आहे, तर त्यांच्याकडनं मी याच्याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहे.
तर शेखरजी, सगळ्यात सुरुवातीला तर तुम्ही स्वतः हे भोगलत हा सगळा काळ, तर त्या क्षणानंतर आयुष्य कसं बदललं आणि तुमच्या वडिलांबद्दल देखील आम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्यांचं एकूण या कलेचं योगदान काय सांगाल आता? सर, त्यांनी ह्या कलेसाठी आपलं आयुष्य वेचून घेतलेलं होतं आणि कलेसाठी वाहून दिलेलं होतं स्वतःला. 2016ला त्यांनी अवयवदानाचे कार्यक्रम केले. महाअवयवदानाचे कार्यक्रम त्यांनी केले आणि स्वतः सपत्नीक देहदानाचा त्यांनी संकल्प केला. 2015ला त्यांनी वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा केलं. त्यांचं पद्मश्रीसाठी सुद्धा नामांकन झालेलं होतं आणि कोरोनाने घाला घातला. 23 तारखेला ते आपल्याला सोडून गेले. त्याच्यानंतर त्यांनी जी ही लोककला इथपर्यंत आणली, ही लोककला अशीच इथंच थांबायची का असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. ही इथंच थांबेल का? कारण मी कधी माईक समोर उभं राहिलेलो नाही. आता जे बोलतोय ते जे सुचतंय ते बोलतोय. कधी माईक समोर उभं राहण्याचा प्रसंगच पडला नाही. पण अण्णा गेल्यानंतर ती जबाबदारी अंगावर पडली आणि आपल्याला हे करायचंच आहे. आपल्याला उभं राहायचं आहे आणि अण्णांचा वारसा हा पुढे न्यायचा आहे, हे मनाशी गाठ बांधली. आणि अण्णांना ज्या कलावंतांनी साथ दिली तेच कलावंत आज मला साथ देत आहेत, हे माझं मी परम भाग्य समजतो. आणि ही कला अशीच आम्ही पुढे नेणार आहोत. बरं, हे जसं मी आता उल्लेख केला, ही 2 वर्ष लोककलावंत म्हणून किती कठीण होती? कारण आमच्याकडे देखील बातम्या पोहोचत होत्या की प्रचंड हाल होत आहेत, उदरनिर्वाहाच्या साधन सगळं बंद झाल्यामुळे खूप आर्थिक अडचणी आर्थिक पातळ्यांवर आहेत. कसा होता हा सगळा काळ 2 वर्षाचा? खूप कठीण होतं सर, कारण कलावंताचं जीवन हे कलेवरच अवलंबून असतं. 2 वर्षापासून कलावंत घरी बसून आहेत. त्यांना कुठलंच मानधनही नाही आहे आणि कुठली शासनाची मदतही नाही आहे. आणि जे कोणी येतात की तुम्हाला शासनाची मदत मिळवून देतो, फॉर्म भरवून घेतात, त्यांच्याकडूनच पैसे उकळून घेतात आणि तुम्हाला शासनाची अशी मदत मिळेल तशी मदत मिळेल, परंतु प्रत्यक्ष शासनाची मदत त्यांना मिळत नाही. ती मदत तेच मधल्यामध्ये घेऊन घेतात. शासनाची प्रत्यक्ष मदत कलावंतापर्यंत पोहोचत नाही सर. आणि अत्यंत कठीण काळ हा लोककलावंतासाठी आहे. अत्यंत कठीण काळ आहे. मी शासनाला अशी विनंती करतो की थोड्या तरी प्रमाणात निदान कलावंतांचे जे कार्यक्रम आहेत ते चालू करावे किंवा त्यांना मदत करावी, आर्थिक मदत करावी, अशी मी शासनाला विनंती करतो. प्रत्यक्ष ती मदत त्या कलावंतांपर्यंत पोहोचली पाहिजे. नाही, माझी खात्री आहे आता सरकारचे प्रतिनिधी आपल्याकडे उपस्थित आहेत आणि तुमची ही विनंती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि नक्की त्याच्यावर ते पावलं टाकतील, सकारात्मक विचार करतील अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. आपली टीम आणि आपण सगळे सहकारी आपल्याकडे आलात आणि या सगळ्या कठीण काळामध्ये मला वाटतं हा पहिलाच जाहीर कार्यक्रम कदाचित असेल तुमचा 2 वर्षातला. तर या सगळ्या कठीण स्थितीत आणि स्वतः एवढा मोठा आघात सहन करून देखील तुम्ही आमच्यासमोर ही कला सादर केलीत. तुम्हाला सगळ्यांना देखील आमच्याकडून वंदन आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. शेखरजी, तुम्ही म्हणालात की तुम्ही कधी माईक समोर उभे राहिलेला नाहीत, पण तुमचा सादरीकरण पाहिल्यानंतर तुमच्या वडिलांचा आणि गणपती बाप्पाचा वरदहस्त तुमच्यावरती आहे याची प्रचिती आम्हाला सगळ्यांना आली आहे. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि गणेश वंदना सादर केली. खूप खूप धन्यवाद मॅडम. मला ABP माझानी या कार्यक्रमाची मला ही एवढी मौल्यवान संधी मला इथं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपले सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅडम. तर आजच्या या कार्यक्रमाला आपण गणेश वंदनेने सुरुवात केलेली आहे आणि जसं मी म्हटलं की सध्या सगळीकडे गणेशोत्सव आणि उत्साहाचं वातावरण, त्याला कोरोनाची किनार असली तरी गणपती बाप्पा म्हटलं की आपल्या समोर एक चैतन्य, एक ऊर्जा स्वाभाविकपणे येत असते आणि मग एक सकारात्मकता तीच घेऊन आपण पुढचा वाटचाल करण्यासाठी सुरुवात करणार आहोत. आणि माझी खात्री आहे की ज्या पद्धतीने आपण लढा दिलेला आहे या कोरोनाशी, तर गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतील आणि एक ताकद देतील इथून पुढच्या काळामध्ये देखील हे संकट पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायचे आहेत. सरकार त्यांच्या पातळीवर करेलच, पण आपण पण नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य आहेत. माझी खात्री आहे की आपण सगळे देखील ती जर पार पाडली चोख, तर हा कोरोना आपल्यामध्ये नक्कीच राहणार नाही आणि आपण आज एक त्या
या गणेशोत्सवाच्या मंचावर अशी प्रतिज्ञा करूया की या कोरोनाला घालवण्यासाठी आपण संघटित प्रयत्न करू, आपण सगळे नियम पाळू, आपण आपलीच नाही तर आपल्या सोबतच्या आपल्या कुटुंबियांची, आपल्या शेजाऱ्यांची, आपल्या मित्रपरिवाराची सगळ्यांची काळजी घेऊ आणि संघटितपणे पुढे जात हा उत्सव पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी असा आणखी दिमागदार साजरा करण्यासाठी बाप्पाच आपल्याला आशीर्वाद देतील, बळ देतील अशी अपेक्षा करूया. जसं मी म्हटलं की हा गणेशोत्सवाचा मंच आणि तिकडे हा एक पुरस्कार आणि या पुरस्काराला एक समाजा प्रति देणं लागण्याचं देखील भावना आहे, त्याच्याप्रती ऋण मानण्याचं देखील एक भावना आहे. याचं कारण आमच्याकडे ABP माझावर अनेक रिपोर्ट्स येत असतात, अनेक स्टोरीज येत असतात आणि त्यानिमित्ताने आम्ही तुमच्यासमोर त्या आणत असतो. मात्र त्याचवेळी असे प्रसंग जेव्हा समोर येत असतात किंवा अशा काही घटना घडत असतात तेव्हा स्वाभाविकच तिकडे फक्त पत्रकार म्हणून नाही तर माणूस म्हणून देखील तुम्हाला बघावं लागतं, कारण आम्ही देखील तुमच्यामधलीच हाडामासाची माणसं आहोत. साहजिकच आम्हाला देखील असे प्रसंग भावूक करून जातात. अगदी हीच गोष्ट नमूद करायची आणि बातम्यांच्या ओघामध्ये अशी एखादी बातमी समोर येते की ज्याच्यामध्ये आम्हाला माणुसकीच्या मर्यादांचं दर्शन होतं की आपण ज्या चौकटीमध्ये जगत असतो, खरंय. माणुसकी त्याच्या पलीकडे कोसो दूर आहे आणि माणूस माणसासाठी काय करू शकतो, कोणत्या थराला जाऊ शकतो एखाद्या माणसाला वाचवण्यासाठी, अशा असंख्य बातम्या आमच्या समोर येतात. आणि त्यावेळी कदाचित वृत्तनिवेदकाच्या भूमिकेतून काहीसं बाजूला येऊन एक माणूस म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या माणसांकडे बघतो आणि त्यावेळी खरंच हात जोडून त्यांना नमस्कार करावासा वाटतो, त्यांना सलाम करावासा वाटतो. त्यांच्या जिद्दीला, त्यांच्या धैर्याला अनेकदा या गोष्टी करता येत नाहीत आणि म्हणूनच त्या जाहीरपणे करण्यासाठी ABP माझानं हे व्यासपीठ, हा मंच आणि हा पुरस्कार समोर आणलेला आहे, अर्थात माझा विघ्नहर्ता पुरस्कार. खरंय. आणि जसं प्रज्ञानी आता सांगितलं की अनेक बातम्या आणि अनेक सक्सेस स्टोरीज, अनेक यशोगाथा आपल्या समोर येत असतात, पण ही देखील वेगळ्या अर्थाने यशोगाथाच आहे. कारण आजकाल माणुसकी किंवा माणूसपण आपण म्हणतो काही प्रमाणात थोडंसं कमी झालंय की काय, पण अशी जेव्हा मंडळी आपल्या समोर येतात ना तेव्हा आपली खात्री पडते की नाही, अजूनही माणुसकी, माणूसपण टिकून आहे आणि आपली समाज व्यवस्था देखील टिकून आहे. तर मला असं वाटतं की हे फार महत्त्वाचं आहे आणि अशा मंडळींना त्यांचा पुरस्कार म्हणण्यापेक्षा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मंच आहे असं मी म्हणेन. आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम माझा विघ्नहर्ता पुरस्कार सोहळा. केवळ कृतज्ञता व्यक्त करणं नाही अश्विन, तर ही जी उदाहरणं आहेत ती समाजासमोर आणणं खूप गरजेचं आहे. कारण का आपण काय करू शकतो याचं भान जनमानसामध्ये निर्माण करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण का आत्ताची उदाहरणं जर हाताच्या बोटावर मोजण्या एवढी असतील तर येत्या काळात ती उदाहरणं असंख्य अगणित असली पाहिजेत असा ABP माझाचा मानस आहे आणि त्यातून सुचलेली संकल्पना माझा विघ्नहर्ता पुरस्कार. खरं. आणि म्हणजे हा महापुराचं संकट काही जिल्ह्यामध्येच काही मंडळींनीच भोगलेलं जरी असलं तरी त्याची दाहकता, त्याची भीषणता किती प्रचंड होती हे आपल्या सगळ्यांना माध्यमातनं पोहोचलेलं आहे निश्चित. पण त्यातल्या या सगळ्या मंडळींच्या ज्या कहाण्या आहेत किंवा त्यांनी जी दाखवलेली जिगर आहे ती मला असं वाटतं या मंचावर आपण आता बघणार आहोत आणि आपण आता या गणेश वंदनेनंतर मुख्य पुरस्काराकडे वळणार आहोत. आणि यानंतर मी मंचावर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना निमंत्रित करते. मी राजीव खांडेकर सरांना विनंती करते की त्यांनी या सगळ्यांना घेऊन यावं. पण तत्पूर्वी माझा विघ्नहर्ता पुरस्कार, हा पुरस्कार गेली 3 वर्ष आपण देतोय अश्विन आणि संकल्प त्यामागचा हाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत चांगुलपणाचा संदेश पोहोचावा. आणि यानंतर मी राजीव खांडेकर सरांना विनंती करते, ABP माझाचे संपादक, की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना मंचावरती घेऊन यावं. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेजी यांना विनंती की त्यांनी मंचावर यावं. यासोबतच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना देखील मी मंचावर याची विनंती करतो. भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलारजी यांना देखील विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं. त्यासोबतच श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष श्री आदेश बांदेकर यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं आणि प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं. कार्यक्रमात पुढे जाताना आपल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं आता आपण स्वागत करणार आहोत. मी ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर सरांना विनंती करते की त्यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं पुष्पगुच्छ देऊन या कार्यक्रमात स्वागत करावं.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं स्वागत करण्यासाठी मी आता मंचावर आमंत्रित करतो असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट अँड नॅशनल सेल्स डायरेक्टर एबीपी नेटवर्क शैलेश हेगडे यांना. त्यांनी कृपया मंचावर यावं आणि आव्हाड साहेबांचं स्वागत करावं. यानंतर मी पुन्हा एकदा राजीव सरांना विनंती करते की त्यांनी भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आणि शैलेश सरांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट की आजचे आपले आणखी एक अतिथी आदेश बांदेकर यांचं त्यांनी स्वागत करावं. पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना स्वागत करतोय. आणि यानंतर मी राजीव सरांना विनंती करते की त्यांनी अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं सुद्धा या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन. सर्वांचं स्वागत झालेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा या सगळ्यांना इकडे आल्याबद्दल आभार मानतोय आम्ही. आणि आता मी राजीव सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या पुरस्कारामागची संकल्पना आपल्यासमोर मांडावी. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम थोडा उशिरा सुरू झाला आहे. खरं तर सुखकर्ता दुःखहर्ता याचा जय जयकार करत गेले काही दिवस आपण गणरायाचं स्वागत करून उत्सव साजरा करत आहोत. आणि हे करत असताना आपल्यावरची विघ्नं जी आहेत, जी गेल्या काही काळापासून दोन प्रकारे, म्हणजे एक नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या स्वरूपात गेल्या 3-4 वर्षांपासून आपल्याला भोगायला लागत आहेत त्यातून, आणि दुसरं जे कोरोनाचं महाभयंकर संकट आपल्यावर कोसळलेलं आहे, त्या दोन्ही संकटातून मात करत आपण आपला सगळा सध्याचा व्यवहार सुरू ठेवत आहोत. आणि हे सगळं होत असताना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशा काही मंडळींचा सन्मान करणार आहोत ज्यांनी प्रसंगी स्वतःच्या जीवावर उदार होऊन समाजाप्रती काही लोकांसाठी त्यांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. आणि ही अशी मंडळी आहेत जी खरं तर अदरवाईज सामान्य माणसं, पण जेव्हा मोठं संकट आलं तेव्हा असं काहीतरी त्यांच्यामध्ये संचारलं असं मी म्हणीन. देवानं अशी काही त्यांना बुद्धी दिली की सामान्य माणसातून असामान्य काम त्यांच्या हातून त्यांनी करवून घेतलं. आणि त्यांच्या कहाण्या, त्यांनी दाखवलेलं अतुलनीय धैर्य, याच्या कहाण्या जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की कधी दरडी कोसळल्या आहेत, कधी भीषण पूर आलेत, पण ह्या मंडळींनी त्या परिस्थितीला किती धैर्यानं तोंड दिलं. आणि एका अर्थानं ते त्या भागातल्या लोकांसाठी विघ्नहर्ता ठरले, गणेशाचं रूपच ठरले एक प्रकारे. आणि त्यांनी आपलं काम अतुलनीय असं काम करून दाखवलं. खरं तर या कार्यक्रमासाठी जी मंडळी आलेली आहेत, हा एक फार चांगला योग आहे असं मी म्हणेन की अशा कार्यक्रमामध्ये या मंडळींचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जी मंडळी सगळी स्टेजवर आहेत, त्यातला प्रत्येकजण आशिष शेलार असतील, एकनाथ शिंदे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, आदेश असतील, निवेदिता सराफ असतील, ह्या प्रत्येकानं कधी ना कधी असंच काहीतरी करून दाखवल्याची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. म्हणजे मला आठवतं की कोरोनाच्या या संकटामुळं जेव्हा गेल्या वर्षीचा काळ तर फार बिकट होता, पण मला अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी या परिस्थितीमध्ये आपले पोलीस दलातले जे कर्मचारी आहेत, जे दिवस रात्र काम करत आहेत, ज्यांनी घरदार सगळं बाजूला ठेवून कोरोनाच्या संकटामध्ये समाजाच्या प्रतीचं आपलं कर्तव्य बजावत आहेत, अशांना त्यांना आता आंब्याच्या दिवसांमध्ये आंबे मिळत नाहीत, तर मग काय करायचं, तर आंबे आणून बहुतेक आंब्याचा रस करून आंब्याचं आणि आमरस आणि पुरीचं जेवण त्यांनी पोलीस स्टेशनमधल्या कैक लोकांना खाऊ घातलं होतं. आता असं आहे की ही छोटी पण तुमच्यातली माणुसकी जागी आहे याचं एक खूप उत्तम उदाहरण असं मी म्हणेन की मोठे कलाकार पण माणुसकी पण तेवढीच मोठी. आशिष शेलार असतील, आदेश बांदेकर असतील,
ही मंडळी देखील याच प्रकारे गेल्या काही काळामध्ये सतत म्हणजे राजकारण्यांच्याबद्दल आपण बोलतो पण म्हणजे समाजामध्ये एकूण राजकारण्यांच्याबद्दल ज्या पद्धतीनं बोललं जातं की राजकारणी म्हणजे असं, पण ही मंडळी सतत स्वतःच्या जीवावर खरं तर उदार होऊनच समाजामध्ये मिसळत आहेत आणि समाजासाठी आपलं कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत. जितेंद्र आव्हाडांना तर त्याचं म्हणजे परिणाम म्हणजे ते स्वतः ICUमध्ये त्यांना भरती व्हावं लागलं आणि जगतो की मरतो अशा अवस्थेपर्यंत गेले केवळ ह्यासाठी, कारण कोरोना काळामध्ये आपल्या भागातल्या लोकांच्यासाठी त्यांना 2 वेळेला खायला मिळावं यासाठी त्यांनी जी धावाधाव केली. एकनाथ शिंदे म्हणजे आत्ता जेव्हा दरडी कोसळल्या महाड आणि चिपळूण परिसरामध्ये आणि कायमचा हा अनुभव आहे की जेव्हा असं संकट येतं तेव्हा त्यांची जी टीम आहे ठाण्यामधली ती सगळ्यात आधी तिथं जाऊन मदतीचा प्रयत्न करण्यामध्ये खरं तर त्यांचा जो रोल असतो म्हणजे बऱ्याचदा NDRF पोचायच्या आधी ठाण्याची टीम जाती आणि मदतीचा हात लोकांना देती. तर असं म्हणजे फार ज्यांच्या हातून पुरस्कार घेणाऱ्यालाही आनंद वाटेल, समाधान वाटेल अशी मंडळी या कार्यक्रमासाठी ह्या स्टेजवर आहेत, याचा मला मनापासून आनंद वाटतो. ABP माझा सातत्यानं आम्ही म्हणजे बातम्या दाखवतो, म्हणजे फक्त राजकारण्यांवर आणि जे चुकीचं घडतंय त्याच्याबद्दल टीकाच करायची अशी आमची भावना नाही, तर वाईटाला वाईट म्हणताना जे काही चांगलं घडतं त्या चांगल्याला चांगलं म्हणायची दानतही किंवा ती भावनाही ती भूमिकाही आम्ही ठेवतो. आणि त्यामुळं या मंडळींच्या खरं तर सन्मानाचा आणि सन्मानापेक्षा सुद्धा त्यांच्याबद्दल समाजाच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे. एकूण या गणेशोत्सवामध्ये सुद्धा आमचा सगळा प्रयत्न जो आहे तो कोरोनामुळं जी काही बालकं महाराष्ट्रामध्ये हजारो बालकं अनाथ झालेली आहेत आणि क्राय या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीनं आम्ही या बालकांचं त्यांचं आयुष्य मार्गी लागावं यासाठी कार्यक्रम करतो आहोत. हा सगळा गणेशोत्सव खरं तर आम्ही त्याप्रतीच समर्पित केलेला आहे. आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल की एक गणेश आख्यान म्हणून आम्ही कार्यक्रम करतोय ज्यामध्ये गणपतीच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात आणि त्याच्या बरोबरीनं चित्र काढून आता ती जी चित्र आम्ही दाखवतो आहोत त्याचा लिलाव करून त्यातून जी रक्कम उभी राहील तीही आम्ही क्राय संस्थेला बालकांच्या कल्याणासाठी, अनाथ झालेल्या बालकांच्या कल्याणासाठी खर्च करण्याचा आमचा मनोदय आहे. या कार्यक्रमासाठी या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला आणि सगळं म्हणजे एकनाथ शिंदे तर अक्षरशः त्यांचे सगळे कार्यक्रम सोडून आज धावत पोचले शेवटच्या क्षणी. जितेंद्र आव्हाडी असेच व्यस्त कार्यक्रमातून आशिष शेलार, आदेश बांदेकर, निवेदिता सराफांचा खरं तर काल एक छोटा अपघात झाला, त्यांच्या पायाला दुखापत झाली, पण तरीसुद्धा आपल्या म्हणजे कर्तव्य भावनेनं ह्या कार्यक्रमाला आले. सगळ्यांचे मी आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी वेळ दिलात त्याबद्दल आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. आणि आता आपण पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. एसटी खरं म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं हे प्रवासाचं साधन आणि मग अगदी पावसा पाण्यात देखील हीच एसटी प्रवाशांना घेऊन वाट काढत असते. मात्र अलीकडेच आलेल्या महापुरात हीच एसटी पाण्यामध्ये अडकली. प्रवाशांवर मोठं विघ्न आलं. मात्र अशा वेळी एक विघ्नहर्ता त्यांच्या मदतीला धावून आला आणि मग त्याने काय केलं ते बघूया. कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग, वेळ रात्री 2ची. काळा मिट्ट अंधार आणि त्या अंधारात पुराच्या पाण्यात अडकली होती प्रवाशांनी भरलेली एसटी बस. क्षणाक्षणाला पाणी वाढत होतं. परिस्थिती बिकट होत चालली होती आणि अशा वेळेला विघ्नहर्ता बनून त्यांच्या मदतीला धावली शुभम काटकर आणि त्यांची टीम. रात्रीच्या त्या भयान अंधारात तब्बल 3 किलोमीटर पाण्यातून वाट काढत ही टीम त्या बसजवळ पोहोचली आणि आत अडकलेल्या 22 जणांचे प्राण वाचवले. निसर्गानं रौद्ररूप धारण केलेलं असताना स्वतःच्या जीवाची कसलीच पर्वा न करता शुभम काटकर आणि त्याच्या टीमनं केलेलं मदत कार्य निश्चितच अभिमानास्पद आहे.
त्यांच्या या शौर्याला ABP माझाचा सलाम. आपण टाळ्यांच्या गजरात मंचावर स्वागत करूया शुभम यांचं. मी शुभम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं आणि हा पुरस्कार स्वीकारावा. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांना मी आता विनंती करतो की या टीमला त्यांनी सन्मानित करावं. सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करतो. शुभम काटकर आणि सहकारी. आणि यानंतर मी शुभमला विनंती करते की त्यानं इथे यावं, कारण का त्याने जो अनुभव घेतलेला आहे तो त्याच्या तोंडून आपल्याला ऐकायचा आहे. शुभम, या आधी कधी अशा प्रसंगाचा सामना आयुष्यात केला होता का? आणि आता जे रेस्क्यू ऑपरेशन तू केलंस त्यातला सगळ्यात आव्हानात्मक क्षण कोणता होता जिकडे कस लागला? हो नक्कीच. याच्या आधी पण मला एक अनुभव आला होता की 26/11/2018 रोजी आपल्या विशाळगडवरून कोल्हापूरला येणारी बस पंचगंगा नदीमध्ये खाली कोसळली होती. त्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला होता आणि 3 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. तीच आम्हाला पुनरावृत्ती करायची नव्हती. याकरता आम्ही क्षणाचा विलंब न करता आम्ही घटनास्थळी आमची टीम घेऊन पोचलो. पण घटनास्थळी जाताना आम्हाला गाडी आमची पूर्ण घटनास्थळी बसपाशी जात नव्हती. त्यामुळे आम्ही 3 जण गेलो आणि चालत जाऊन 1 तासाचा प्रवास करून आम्ही गाडीपर्यंत पोचलो. जाताना आम्हाला म्हणजे पाण्यावरले जलपर्णी आणि त्याचबरोबर येणारे साप हे आमच्या आडवे होते. परत वाढतं पाणी आणि पाण्याबरोबर प्रवाह पण पाण्याचा खूप होता. यामध्ये आम्ही वाट काढत बसमध्ये पोचलो. बसमध्ये पोचल्यानंतर सगळ्यांचा आक्रोश एकच होता की आम्हाला बाहेर काढा. त्यानंतर त्यांना धीर दिला. त्यांना सांगितलं आमची बोट येते आहे, फक्त थोडंसं वाढलं पाहिजे होतं, कारण बोट कमीत कमी पाण्यात बसत नाही. बोटमध्ये जवळपास 2.5 ते 3 फूट पाणी लागतं आपल्याला बोट चालवण्यासाठी. ते पाण्याची वाढण्याचं वाट पाहिली आणि आम्ही बोट बाहेर 1 तासानंतर बसपर्यंत आमची बोट आली. त्यानं पहिल्या ट्रिपमध्ये आम्ही लहान मुलांना व महिलांना बाहेर काढलं. त्यानंतर आम्ही पुरुषांना बाहेर काढलं. नाही, म्हणजे तू ज्या परिस्थितीचा सामना केलायस आणि तुझे धैर्य दाखवलंयस, खरंच त्याला तोड नाही शुभम. मी तुला विनंती करते आणि तुमच्या सहकाऱ्यांनाही विनंती करते की तुम्ही दोघांनीही स्थानापन्न व्हावं. यानंतर आपण पुढच्या पुरस्कारांकडे वळूयात. सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी आपल्या महाराष्ट्राला खरं तर समृद्ध केलंय आणि याच डोंगर रांगांमध्ये अनेक तरुण तरुणी मुक्त मुसाफिरी करत असतात. जे या महाकाय सह्याद्रीला सामोरे जातात त्यांच्या ठाई असीम धैर्य असतं, हे काही वेगळं सांगायला नको. पण या सह्याद्रीमध्ये भटकंती करत असताना त्या भटकंतीला एका टीमने माणुसकीची आणि सामाजिक भान जपण्याची सुद्धा जोड दिली. ते तरुण तरुणी नेमके कोण होते आणि त्यांनी काय केलं पाहूया. चिपळूणचा महापूर. अवघ्या काही तासात संपूर्ण शहर पाण्याखाली गेलं. अशा संकटात हमखास धावून येणारी NDRFची टीम नैसर्गिक अडथळ्यांमुळं पोहोचू शकत नव्हती. काळ कठीण होता. कोणी घराच्या छतावर तर कोणी इमारतीवर चढून बसलेलं. साऱ्यांच्या नजरा मदतीकडे. जवळपास 24 तास उलटून गेलेले. अशा वेळी चिपळूणकरांचे विघ्नहर्ता बनले रत्नदुर्ग माउंटेनियर्स. रत्नागिरीच्या या निधड्या जवानांनी खेरडी भागातल्या 125 जणांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आणलं. प्रतिकूल निसर्ग, अपुरी साधन सामुग्री, तरीही या साऱ्यांनी दाखवलेलं धाडस थक्क करणार आहे. रत्नदुर्ग माउंटेनियर्सच्या या कार्याला आणि त्यांच्या शौर्याला ABP माझाचा सलाम. रत्नदुर्ग माउंटेनियर्सच्या वीरेंद्र मंजूर आणि गणेश चौगुले या दोघांनाही मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना मी विनंती करते की त्यांनी या सन्मानार्थींना सन्मानित करावं. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन आपण या दोघांचाही सन्मान करतोय. आणि आता आपल्याशी
आम्ही काही क्षणांचा संवाद साधणार आहोत. खरं म्हणजे तुम्ही इतक्या वेळा गड किल्ले सर केलेले आहेत, पण या संकटावर स्वार होताना मनामध्ये नेमक्या काय भावना होत्या आणि आधीचा अनुभव इथे कामी आला तुम्हाला? नक्कीच. प्रथम मी वीरेंद्र वणजू, अध्यक्ष रत्नदुर्ग माउंटेनियर्स रत्नागिरी. सर्वप्रथम मी आज आमच्या पाठीवर कौतुकाची जी आपण थाप मारलीत त्याबद्दल ABP माझा परिवाराचे मी रत्नदुर्ग माउंटेनियर्सकडनं आभार मानतोय प्रथम. आणि आता आपल्या प्रश्नाकडे, खरोखरच याचा आम्हाला उपयोग झाला, कारण माउंटेनिअरिंग आणि साहस हे एक समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे साहस हा एक मोठा घटक होता. साहस आणि आमचं त्या माउंटेनिअरिंग क्षेत्रामधलं टेक्निकल नॉलेज याद्वारे या रेस्क्यू करण्यासाठी आम्हाला याचा नक्कीच उपयोग झाला. आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा अनेक रेस्क्यू ऑपरेशन आम्ही केलेले आहेत. 2002मध्ये गुजरातमध्ये आमची टीम तिथे गेलेली होती. त्यानंतर 2005मध्ये जो चिपळूणला पूर आलेला होता त्यावेळीसुद्धा आमची टीम तिथे पोचलेली होती आणि आम्ही रेस्क्यू ऑपरेशन केलेलं होतं. त्यानंतर 2018मध्ये सवत्सडा, राजापूर येथे सवत्सडा धबधबा आहे, तेथे 13 पर्यटक अडकले होते. त्या 13 पर्यटकांची सुटका आम्ही त्यावेळी केलेली होती. त्यानंतर 2019ला तिवरे धरण फुटलेलं होतं. त्या धरणामध्ये ज्या बॉडीज होत्या त्याचं शोध मोहीम घेऊन आम्ही त्या बॉडी शोधण्याचं काम केलेलं होतं. असा रेस्क्यू ऑपरेशनचा अनुभव आमच्या पाठीमागे असल्यामुळे आम्ही हे रेस्क्यू ऑपरेशन चिपळूणमध्ये यशस्वीरित्या करू शकलो. यात मी एक ॲडिशन सांगतो. आम्हाला आतापर्यंत लँड बेस रेस्क्यू ऑपरेशनचे सगळ्यात अनुभव जास्त होता आम्हाला, पण वॉटर बेस रेस्क्यू ही आमच्यासाठी प्रथमतः आम्ही हे पार पाडलं. यात आम्हाला मोलाची साथ दिली आमच्या रत्नागिरी, गावकडी, पूर्णगडमधून जे आम्ही निष्णात होडी ड्रायव्हर नेले होते त्यांच्या आणि आमच्या सर्टिफाईड टीमच्या एकत्रित ताळमेळामुळे आम्ही ते प्रचंड वेगवान असलेलं पाणी आम्ही कापत, आम्हाला ज्या डिझास्टर मॅनेजमेंटने ज्या आम्हाला बोटी दिल्या होत्या हाय स्पीडच्या, त्या आमच्याकडे निव्वळ असल्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी 127 आणि दुसऱ्या दिवशी 55 लोकांचे आम्ही प्राण आम्ही वाचवू शकलो. धन्यवाद. आपल्याला धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा. पाणी आणि विजेशी खेळू नये असं म्हणतात आणि हीच वीज गेली की आपल्या सगळ्यांची स्वाभाविकपणे चिडचिड होत असते. पण असं असतानाच वीज वितरणचे कर्मचारी किती जोखमीचं काम करत असतात याची आपल्याला कदाचित कल्पनाही नसते. अशाच एका धाडसी वीज कर्मचाऱ्याच्या धैर्याची कहाणी आता आपण बघणार आहोत. घटप्रभा नदीच्या पाण्यानं वेढलेला विजेचा खांब आणि त्याच खांबावर लटकलेले हे आहेत हर्षल सुदर्शने, वायरमन म्हणून कार्यरत असणारे कर्मचारी. पुराच्या पाण्यानं विजेचे अनेक खांब जमीनदोस्त केले आणि कित्येक गावं अंधारात गेली. अशा परिस्थितीत त्या गावातले दिवे पुन्हा एकदा उजळून निघावेत म्हणून हर्षल यांनी दाखवलेली कार्यतत्परता हा व्हिडिओ पाहून आपल्या लक्षात येते. पुराच्या त्या पाण्यातून पोहत जाऊन धोकादायक बनलेल्या त्या खांबावर अक्षरशः लटकून त्यांनी दुरुस्तीचं काम पूर्ण केलं आणि 12 गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला. त्यांनी दाखवलेल्या या असामान्य धैर्याला आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेला ABP माझाचा सलाम. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आता आपण स्वागत करूया हर्षल यांचं. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं हर्षल आणि त्यांचा सन्मान स्वीकारावा. हर्षल सुदर्शन. आणि आता भाजप नेते आशिष शेलार आणि त्यासोबतच अभिनेत्री निवेदिता सराफ यांना विनंती की त्यांनी हर्षल यांचा गौरव करावा. सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन आपण त्यांचा गौरव करतोय. हर्षल यांना इथे येण्याची विनंती करते. खरं तर हा व्हिडिओ ज्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा पाहिला त्यावेळी आम्ही सगळेच जण खूप अवाक झालेलो की एवढं धैर्य, एवढी जिद्द माणसाकडे येते कुठून. जसं अश्विन मगाशी म्हणाला की पाणी आणि वीज याच्याशी खेळायचं नसतं आणि तू दोन्ही गोष्टी हातामध्ये घेतलेल्या होत्यास. जीवाची भीती वाटलीच तर होती, भरपूर वाटली होती. तरी आपल्याला ती जबाबदारी पूर्णच पारायची होती. कारण 2-3 दिवस आम्हाला कॉल भरपूर येत होते
आणि कॉल ते अटेंड केला आम्ही. तरी मग दुसऱ्या दिवशी आम्ही लाईन फॉल्ट काढायचा म्हणून गेलोच. बघूया काय होईल ते होईल म्हटलं. लाईन चालू झाली तर झाली, नाही झाली तर दुसऱ्या दिवशी बघायची असं म्हणून गेलेलो आम्ही. तरी मग जाऊन बघितलो लाईनच्या इथून पुढे एक 2-3 पोल पडले होते. मग तिथून ते जम्प सोडविले. बघूया हे इकडून झाली तर इकडून करूया म्हटलं, म्हणून आम्ही ती लाईन चालू केली. तरी ती सक्सेस झाली. आमच्या सहकार्यामुळे सगळी सक्सेस झाली. आणि सगळ्यात सातत्य म्हणजे आमच्या साहेबांमुळे झाली. साहेबांनी आम्हाला प्रतिसाद भरपूर दिला. किती फूट पाणी होतं तेव्हा आणि काय परिस्थिती होती थोडक्यात अंदाज द्या ना मला. तरी 3 माणसे तरी भरपूर होती पाणी. 3 माणसं बुडतील एवढं पाणी होतं. होय, भरपूर पाणी होते. तर त्या 3 माणसे तरी मी बुडून बघितलं होतं, बघूया पाय टेकतात का बघूया म्हणून. नाही, जमलं नाही मला ते पाय टेकाय नाही. तुमच्याकडे खऱ्या अर्थानं वाघाचं काळीज आहे असं म्हणायला लागेल. खूप खूप धन्यवाद आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्थानापन्न व्हावं. धन्यवाद मॅडम. असं अनेकांच्या बाबतीत होतं की संकट समोर असताना नेमकं त्याला सामोरं कसं जायचं किंवा कसं वागावं हे अनेकांना कळत नाही. आणि असंच एक संकट समोर असताना, अंगावर येत असताना एक जिगरबाज धावत सुटला आणि त्याने अनेकांचे प्राण वाचवले. तो जिगरबाज नेमका कोण होता, नेमकं काय घडलं पाहूया. सातारा जिल्ह्यातील कोंढावळे गाव. 21 जुलैची ती संध्याकाळ. प्रचंड कोसळणारा पाऊस आणि ढगांचा गडगडाट. सारेच गावकरी निसर्गाचं ते भयावह रूप बंद दाराआडून अनुभवत होते. त्याचवेळी भगवान कोंढाळकर मात्र आपल्या जनावरांच्या गोठ्याकडे जाण्यासाठी बाहेर पडले आणि त्यांना समोर दिसला तो थेट अंगावर धावून येणारा डोंगर. डोंगर थेट गावावर कोसळतोय हे क्षणात त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी जोराची आरोळी ठोकली. प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन जोरजोरात ओरडून ग्रामस्थांना बाहेर काढलं आणि डोंगरा एवढ्या संकटापासून त्यांना वाचवलं. भगवान यांनी दाखवलेल्या या समयसूचकतेमुळे 35 जणांचा जीव वाचला. त्यांच्या या धाडसाला आणि समयसूचकतेला एबीपी माझाचा सलाम. मी भगवान कोंढाळकर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांचा सन्मान स्वीकारावा. जितेंद्र आव्हाड आणि आदेश बांदेकर यांना मी विनंती करते की त्यांनी भगवान कोंढाळकर यांना सन्मानित करावं. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन आपण भगवान कोंढाळकर यांचा गौरव करतोय. आणि आता भगवान यांच्याकडनं आपण त्या क्षणाबद्दल म्हणजे जो त्यांनी खरं म्हणजे इतक्या धीराने सामोरं जाऊन पेलला त्या क्षणाबद्दल आपण त्यांना विचारणार आहोत. भगवानजी, पावसाळी वातावरण होतं बरोबर, त्याच्यात संध्याकाळची वेळ होती, ढगांचा गडगडाट पण होता आणि इतकं सगळं असताना हे मोठं संकट एवढं येतंय हे तुम्हाला नेमकं कळलं कधी? तुम्ही काय केलं? पहिली गोष्ट तुम्ही काय केली जेव्हा तुम्हाला कळलं की असा डोंगर आपल्याजवळ येतोय? मी पहिली गोष्ट म्हणजे जनावरांना चारा सोडत होतो आणि आवाज झाला म्हणून चारा सोडला आणि बाहेरच्या दिशेने निघालो. तो वरून समोरून डोंगर येत होता, तो दिसला मला. दिसल्याबरोबर मला तर स्वतःलाच काही सुचत नव्हतं. आज बी सुचत नाही बोलायला आणि त्यावेळेला बी सुचत नव्हतं. तरी पण मला एकच वाटत होतं की आपला जीव गेला ना चालेल, पण ह्याच्यातमध्ये किती लोक आहेत, ह्यांना बाहेर काढणं हे गरजेचं आहे. मी स्वतः एवढा कमरेपर्यंत रेवलो होतो, पण प्रत्येकाच्या दारात जाऊन जवळजवळ 35 ते 40 लोक त्याच्यातमधनं काढायला मला यश मिळालं. हेच मी धन्यवाद मानतो आणि हा माझ्या जीवनाचं सार्थक मानतो. बस. किती वेळाचा तो एकूण संघर्ष होता? वेळाचा संघर्ष म्हणजे तिथं मिनिटाचा बी संघर्ष असा नव्हताच. फक्त झाडी होती, त्या झाडीमुळं हा संघर्ष मला करता आला. नाही तर ती झाडी नसती ना, तर स्वतः मी हे सुद्धा त्यातून निघणं शक्य नव्हतं. तरी पण प्रशासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं. आता आज आम्ही बेघर आहे, प्रशासनानं आमची काळजी घ्यावी. बस एवढीच माझी विनंती. नाही, खात्री आहे माझी की प्रतिनिधी आहे तिकडे आणि आता ते सांगत असताना देखील त्यांच्या डोळ्यामध्ये मला ते क्षण दिसत होते. त्या क्षणी नेमकं त्यांनी काय भोगलं आणि त्याही स्थितीत पुढे जाऊन त्यांनी सगळ्यांचा जीव वाचवलाय. नाही, खरंय, पण एखाद्या संकटावर मात करण्यासाठी केवळ शारीरिक ताकद नाही तर मानसिक ताकद सुद्धा तेवढी गरजेची असते आणि मनाची ताकद जर असेल तर माणूस संकटावर मात करू शकतो, हे भगवान कोंढाळकर यांनी दाखवलंय.
आणि आता याच महापुराच्या संकटामध्ये अनेकांचे संसार हे उद्ध्वस्त झाले, अनेकांची वाताहत झाली. स्वतःचा संसार संकटात असताना देखील दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी कणखर मन आणि वाघाचं काळीज लागतं. आणि हीच हिंमत कोणी दाखवली आहे ते आता आपण बघणार आहोत. प्रकाश दाभेकर, महाडचा हा तरुण इथल्या 26 रहिवाशांसाठी अक्षरशः देवदूत बनून ठेवला. 22 जुलैच्या दिवशी पावसानं असा काही धुमाकूळ घातला की बघता बघता त्याचं राहतं घर पूर्णपणे पाण्याखाली गेलं. त्यानं त्याच्या कुटुंबियांसह बाजूच्या इमारतीमध्ये आश्रय घेतला. मात्र तो तितक्यावरच थांबला नाही. शेजारीच राहणाऱ्या कुटुंबांच्या मदतीला तो धावून गेला. ही सगळी मंडळी आपला जीव वाचवण्यासाठी घराच्या माळ्यावरती चढून बसलेली. घर पूर्णपणे पाण्यानं भरलेलं होतं. बाहेर येण्याचा रस्ताही बंद झाला होता. प्रकाशनं मग थेट त्यांच्या घराचं छत गाठलं आणि सिमेंटचा पत्रा हातानं फोडला आणि 14 जणांना सुखरूपपणे बाहेर काढलं. यात एक अर्धांगवायू झालेले आजोबाही होते. इतकंच नाही तर बाजूलाच राहणाऱ्या आणखी 12 जणांनाही प्रकाशनं सुरक्षित ठिकाणी हलवलं आणि त्यांचा जीव वाचवला. संकटाच्या काळात विघ्नहर्ता बनून धावलेल्या प्रकाश दाभेकर यांना एबीपी माझाचा सलाम. तेव्हा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया प्रकाश दाभेकर यांचं, कारण महापूर रूपी संकटाचा काळोख असतानाच अनेकांच्या आयुष्यातला प्रकाश त्यांनी खऱ्या अर्थी तिकडे दाखवला. प्रकाश दाभेकर यांचं स्वागत. आणि मी विनंती करतो शिंदे साहेबांना की त्यांनी प्रकाश दाभेकर यांना सन्मानित करावं. सोबतच निवेदिताताईंना देखील विनंती की आपण त्यांना सन्मानित करावं. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन आपण त्यांचा गौरव करतो. प्रकाश दाभेकर. यानंतर मला प्रकाशकडून त्याचा संपूर्ण अनुभव जाणून घ्यायचा आहे. प्रकाश, संकट आलं की माणूस सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचा जीव वाचवतो, नंतर आपल्या कुटुंबियांकडे धावतो. पण स्वतःवर, कुटुंबियांवर संकट आलेलं असताना दुसऱ्यासाठी धावण्यामागची प्रेरणा कुठून मिळाली? ॲक्च्युली असं झालं की पहिल्यापासून आम्हाला सवय आहे की आमच्या बाबा आणि माझा छोटा भाऊ जो आत्ता त्याचं निधन झालं तो रेस्क्यू करत असतो. त्याचाच वारसा मी पुढे जपणार आहे. ह्या उद्देशाने मी ठरवलं की माझ्या घरातली माझी फॅमिली आहे, माझे कुटुंब आहे, तसं इतर देखील माझं गाव, माझं कुटुंब आहे. जर मी वाचलो तर माझं गाव वाचेल. या धैर्याने मी माझी पहिली फॅमिलीमध्ये वाचवण्याचा प्रयत्न नाही केला. माझ्या बाजूचे जी लोक होते, एक लहान मुलगा होता आणि एक दादा होता, त्यांना दोघांना पहिलं रेस्क्यू केलं. सगळ्यात पहिलं मी गेलो. मी जाताना मला खूप अडथळे आले. जवळजवळ मी एक फर्स्ट फ्लोअरवरनं गेलो, 4 घरं पास केलीत. दोरी घेतलेली होती पण दोरी बांधलेली नव्हती, एक साईडला बांधलेली होती. ज्यानंतर माझा पाय सरकला, थेट मी अर्धा खाली गेलेलो पाण्यात. त्याला पण पिक्चर स्टाईलमध्ये जसं पत्रा पकडतात तसं पकडून मी वरती आलो आणि मग जी रशी बांधली आणि त्याच्यानंतर कमीत कमीत मी 26 लोकांना वाचवलं. तू पिक्चर स्टाईल असं म्हणालास. खरं तर हिरो आपण पडद्यावर बघतो, पण पडद्यामागचे असे हिरो सुद्धा खूप मोठे असतात आणि त्यांनी कार्यही तेवढंच मोठं केलेलं असतं. प्रकाश, खूप खूप आभार आणि तुला विनंती की तू स्थानापन्न व्हा. धन्यवाद मॅडम. माणसानं उभा राहण्याचा प्रयत्न केला तर त्याचा टिकाव लागणार नाही, इतका पाण्याचा प्रवाह, डोक्यावर धुवाधार पाऊस आणि या दोहोंमध्ये अडकलेले ग्रामस्थ. पण या ग्रामस्थांसाठी 2 भाऊ देवदूतासारखे धावून गेले. हे सगळा प्रकार नेमका कुठे घडला, ते 2 भाऊ नेमके कोण आणि त्यांनी काय केलं, पाहूया. चिपळूणच्या खेर्डीमध्ये राहणारे हे दाभोळकर बंधू. थोरले आप्पाजी पोलीस खात्यात तर धाकटे प्रशांत बांधकाम व्यावसायिक. प्रचंड पावसामुळं वाशिष्ठी नदीला महापूर आला आणि गावच्या गावं पाण्याखाली गेली. खेर्डी इथल्या विकासवाडीची अवस्थाही वेगळी नव्हती. अनेक जण महापुराच्या पाण्यात अडकले होते. पाणी क्षणाक्षणाला वाढत होतं आणि परिस्थिती आणखीनच बिकट होत होती. डोळ्यांसमोर लोकांची होत असलेली दैना पाहून दाभोळकर बंधू त्या पुराच्या पाण्यात उतरले आणि त्या महापुराचं पाणी कापत गरजूंच्या जवळ पोहोचले. दोरखंड आणि इतर उपलब्ध साधनांचा वापर करत आप्पाजी आणि प्रशांत या दोघांनी पुरात अडकून पडलेल्यांना जीवदान दिलं. दाभोळकर बंधूंच्या या अतुलनीय धैर्याला आणि शौर्याला एबीपी माझाचा सलाम. तेव्हा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या दोन्ही बंधूंना आता मंचावर याची विनंती करूया. आप्पा आणि प्रशांत दाभोळकर.
आव्हाड साहेबांना विनंती आणि त्यासोबतच आदेश बांदेकरजींना विनंती की त्यांनी आप्पाजींचा सन्मान करावा. सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन आपण त्यांचा गौरव करतोय. आणि त्यासोबतच आशिषजींना विनंती आणि निवेदिताताईंना की आपण त्यांच्या दुसऱ्या बंधूंचा प्रशांतजींचा देखील गौरव करणार आहोत. सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन. आणि आता या दोन्ही भावांशी आम्ही संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. मी सगळ्यात सुरुवातीला आप्पाजींना विचारीन, आपण पोलीस खात्यात आहात आणि आपण या आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा आपत्तीमध्ये जाऊन थोडं पुढे हे काम केलेलं आहे. तर आणखी कोणत्या सोयीसुविधांची तुम्हाला तिकडे निकड भासली हे काम करताना, तुम्ही काय सांगाल? सोयीसुविधा म्हणजे याच्यात आम्हाला बुलेट प्रूफ जॅकेट किंवा ट्यूब जर मिळाली असती तर आम्ही आणखी लोकांना बाहेर काढू शकलो असतो. तरी पण आम्ही 27 लोकांना आमच्या जीवाची पर्वा न करता 12 फूट उंचीच्या पाण्यातून जनावरांना पण बाहेर काढलेले आहे. एवढं आम्ही काम दोघा भावांनी केलेलं आहे. पण याआधी कधी अशा प्रसंगाला सामोरे गेला होता तुम्ही? अशा कठीण पोलीस खात्यात असल्यामुळे मी त्या आधी 1996 मध्ये एस टी गाडी गेली होती खाली. एस टी गाडी खाली गेली होती, त्यातली 26 लोकांना मी स्वतः एकट्याने काढलेले आहे. त्यानंतर 2005ला मग पाणी भरलं, तेव्हा पण आम्ही दोन्ही बंधूंनी लोकांना जीव वाचवलेला आहे. प्रशांतजी, तुम्ही बांधकाम व्यवसायामध्ये आहात. अनेकदा तुम्ही लोकांची घरं बांधून देता, पण यावेळी तुम्ही लोकांची डळमळीत डगमगीत झालेली आयुष्य उभारून दिली आहेत. ही हिंमत कुठून आली? बांधकाम हा माझा एक प्रकारचा व्यवसाय आहे. तो व्यवसाय हा माझा करत राहील. राहिला विषय लोकांना पाण्यातनं काढण्याचा, हा माझं एक कर्तव्य समजतो आणि कर्तव्याच्या भावनेतूनच मी लोकांना पाण्यातनं काढलेली आहे आणि ते मी करत राहीन. जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत अशा प्रकारचे कार्य मी कायम करीत राहीन. खूप खूप धन्यवाद आणि आपण स्थानापन्न व्हावं अशी आपल्याला विनंती. तुमच्या निश्चयासाठी आणि भविष्यासाठी दोघांनाही खूप शुभेच्छा. तेव्हा महापुराच्या या आपत्तीमध्ये माणुसकीचं दर्शन घडलं, कर्तव्यनिष्ठेचं दर्शन घडलं आणि हीच कर्तव्यनिष्ठा म्हणजे काय याचीही साक्ष एका व्यक्तीने दिली आहे. वर्क इज वर्शिप या उक्तीचं अक्षरशः मूर्तिमंत उदाहरण कुणी दाखवून दिलं ते आता बघूया. रणजित राजे शिर्के, चिपळूणच्या एसटी आगाराचे वरिष्ठ अधिकारी. 22 जुलैला इथे पावसानं थैमान सुरू झालं. शहरात पाणी वाढत गेलं आणि बघता बघता आगारही पाण्याखाली गेलं. त्यावेळी रणजित राजे शिर्के इथंच काम करत होते आणि त्यांच्याजवळ होती आगाराची तब्बल 8 लाख रुपयांची रोकड. एसटीची दिवसभरामध्ये जमा झालेली ती रक्कम होती. पावसापासून पाण्यापासून ते पैसे कसे वाचवायचे हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा होता आणि अखेर ती रक्कम घेऊन ते चक्क एसटीच्या टपावरती चढले. वरून पावसाची कोसळधार सुरू असताना तब्बल 9 तास ते एसटीच्या टपावरती बसून होते. जीव महत्वाचा होताच, पण या 9 तासात त्यांनी जीवापाड जपले ते एसटी महामंडळाचे 8 लाख रुपये. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये रणजित राजे शिर्के यांनी दाखवलेली ही सेवानिष्ठा निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या सेवानिष्ठेला एबीपी माझाचा सलाम. रणजित राजे शिर्के यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं आणि हा पुरस्कार स्वीकारावा. नावातच त्यांच्या रणजीत आहे, म्हणजे त्यांनी रण जिंकलेलं आहे एक प्रकारे महापुराचं असं आपण म्हणूया आणि ही जिगर दाखवली, हिंमत दाखवली, त्यांना सलाम. शिंदे साहेबांना विनंती आणि निवेदिताजींना विनंती करतो की त्यांनी रणजित यांचा सन्मान करावा. सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन आपण त्यांना गौरवित करतो. नमस्कार, मी रणजित राज शिर्के, एस टी डेपो मॅनेजर चिपळूण. तुमच्यासाठी तो 9 तासांचा कालावधी होता, पण प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता, कारण क्षणाक्षणाला पाणी वाढत होतं.
स्वतःचा जीव वाचवायचा होता, एसटीची रोकड वाचवायची होती, दोन्ही गोष्टी जोखमीच्या होत्या. काय घालमेल होती मनामध्ये, कसे होते 9 तास? 9 तास म्हणजे सकाळी 5:30 वाजता आम्ही एस टीच्या टपावर चढलो. माझ्यासोबत माझे 6 सहकारी होते. त्यात संजय मोहिते होते, भोजने होते, साळवी, रसाळ, गोटमुकळे, आणखीन पंडित होते. आत्ताबरोबर माझ्यावरती सगळी मंडळी आलेली आहे ती माझ्यासोबत. ह्या मंडळींसोबत मी आमची साधनसामुग्री वाचवत होतो. त्यात माझ्या एस टीची कॅश होती ती आम्ही घेऊन टपावर बसलो होतो. खूप भीती वाटत होती कारण कॅश पण होती, तसेच जे कर्मचारी माझ्याबरोबर होते त्यांची जास्त जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मला खूप भीती वाटत होती. नाही, पण याही प्रसंगातून तुम्ही खूप निकरानं लढा दिलात आणि या संकटावरती मात केलीत. तुमच्या धैर्याला सलाम करावा तेवढा कमी आहे. रणजित राजे शिर्केजी, खूप खूप धन्यवाद आणि विनंती आहे की तुम्ही स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. एबी माझा परिवाराचे मी आभार मानतो. धन्यवाद. कोपलेल्या निसर्गानं चिपळूणकरांसमोर एक मोठं आव्हान उभं केलं, पण या आपत्तीमध्ये आणखी एका संकटानं अक्षरशः आ वाचलेला होता. ते संकट नेमकं कोण होतं आणि त्या संकटाशी सामना करत चिपळूणकरांसाठी संकट मोचक कोण ठरलं, जाणून घेऊया. घटना चिपळूणातल्या पेढे गावातली. तुफान कोसळणारा पाऊस, पाण्याखाली जात असलेलं गाव आणि मदतीसाठी, जीव वाचवण्यासाठी सतत येत असलेले फोन. त्यांना वाचवायला जावं तर समोर तुडुंब भरलेलं जवळपास 2.5 एकरचं तळं पार करावं लागेल. भीती पाण्याची नाही हो, त्यात असलेल्या महाभयंकर मगरींची. पण शेवटी त्यांनी निर्धार केला आणि त्या मगरी असलेल्या तलावात उडी मारली. समोर साक्षात मृत्यू दिसत असताना गरजूंच्या मदतीला धावून जाणारे ते विघ्नहर्ता म्हणजेच प्रवीण पाकळे, पेढे गावचे सरपंच. ना तुफान पावसाची, ना तळ्यातल्या मगरींची, कशाची आणि कसलीच भीती न बाळगता प्रवीण पाकळेंनी हे तळ पार केलं आणि पाण्यात अडकलेल्या सातपुते कुटुंबियांचा जीव वाचवला. अशा कठीण परिस्थितीत प्रवीण पाकळेंनी दाखवलेलं धाडस असामान्य आहे. त्यांच्या या धाडसाला आणि जपलेल्या सामाजिक बांधिलकीला एबीपी माझाचा सलाम. प्रवीणजींना विनंती की त्यांनी मंचावर यायचं आणि पुरस्कार स्वीकारावा. आणि या प्रवीण पाकळे यांना सन्मानित करण्याची विनंती मी करते आशिष शेलार आणि आदेश बांदेकर यांना. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन आपण त्यांना गौरवित करतोय. प्रवीणजी नमस्कार. मला तुम्हाला विचारायचं आहे इकडे की आता जसं आपण बघितलं एव्हीमध्ये पण की मगरींचा वावर त्या तलावामध्ये, त्याच्यात तुम्ही उडी मारलीत म्हणजे साक्षात मृत्यूच्या जबड्यात हात घालण्यासारखंच होतंय. तर उडी मारण्याचा तो क्षण आजही अंगावर काटा आणतो तुमच्या? त्या दिवशीचा प्रसंग अतिशय गंभीर होता. चिपळूणमध्ये पेढेगाव आहे. त्या पेढेगावामध्ये कुंभारवाडी इथे दरड कोसळून 6 घरं दरडीखाली गाडली गेली होती आणि त्याच्यामध्ये 3 लोक मृत्युमुखी पडले होते. त्यातील 2 मृतदेह आम्ही शोधून काढले. आमच्याकडे साधनसामुग्री कमी मिळाली कारण त्यावेळी चहूबाजूला पाणी असल्यामुळे प्रशासन तिथपर्यंत पोहोचू शकलं नव्हतं. आम्हाला एक JCB मिळाला, त्याच्याद्वारे आम्ही ते तपास कार्य करत होतो आणि मृतदेह बाहेर काढले. 2 मृतदेह बाहेर काढल्यानंतर एक लहान बालकाचं शव आम्हाला सापडत नव्हतं, ते आम्ही शोधत होतो. तेवढ्यात ती सुरभी सातपुते नावाची एक तरुणी, तर तिचा वारंवार मला फोन येत होता की माळ्यापर्यंत पाणी आमच्या लागलेलं आहे आणि कसंही करून आम्हाला वाचवा तुम्ही. तर मी आमचे खासदार माननीय राऊत साहेब यांना विनंती केली, साहेब कसंही करून मला एक बोट पाठवा. तर साहेब म्हणाले, विनायक राऊत साहेब म्हणाले की रत्नागिरीवरून रेस्क्यू टीम निघालेली आहे, 1 तासाभरात चिपळूणला पोचेल फरशीवरती. तर तास होऊन गेला, 1.5 तास झाला. या मुलीचे वारंवार मला फोन येत होते, सरपंच आमच्यासाठी काय प्रयत्न करता की नाही, आम्हाला बाहेर काढताय की नाही, आमचा आता जीवन मरण तुमच्याच हातात आहेत,
तुम्ही काहीतरी करा, असा ते सारखे धावा करत होते. मी नंतर खासदार साहेबांना परत विनंती केली. साहेब म्हटलं ते रेस्क्यू टीम केव्हा येते, तास दीड तास होऊन गेला. तर खासदार साहेब म्हणाले की रेस्क्यू टीम चिपळूणला दाखल झाली आहे, परंतु ते फरशीपर्यंत यायला चारही मार्ग बंद आहेत, त्यामुळे ते येऊ शकत नाहीत. ते आता चिपळूणला पोचलेत आणि जिथे पोचलेत तिथून त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन चालू केलेलं आहे. तुमच्याकडे यायला त्यांना सध्या तरी जमणार नाही. अशा प्रसंगी मला काय करू आणि काय नको असं झालं. तर मी म्हटलं आपण डेअरिंग करावं, कारण दुसरा काही पर्यायच नव्हता माझ्याकडे. मग मी एक ट्यूब घेतली, मोटरसायकलची पण बाईकची ट्यूब, त्याच्यामध्ये एक रशीची गोणी भरली आणि त्या ट्यूबवरून ते तळं पार करायचं, कारण 2.5 एकराचं तळामध्ये होतं आणि ते अंतर कापायचं होतं. तर हे धाडस कसं करावं, कारण त्या मगरींचा वावर त्या तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात होता. परंतु माझ्याकडे दुसरा काय पर्याय नसल्याने मी तळ्यामध्ये उडी मारली. पहिलाच लिंबाच्या झाडामध्ये अडकलो. पूर्ण माझे ओरबडे, दोन्ही पायाला ओरबडे आले. थोडं अंतर कापून गेलो तर समोर एक भली मोठी मगर. आता ते मगर बघून थोडासा घाबरलो, परंतु विचार केला जर घाबरून असं काही जमणार नाही, आपण काहीतरी प्रयत्न करू. जर मगर आली तर अशी जी गोणी आहे ती पुढे तिच्या तोंडापुढे जबड्यापुढे करायची, असा विचार मनामध्ये आला. परंतु नंतर म्हटलं आपण एक प्रयत्न करून बघूया की आपले पाय पाण्यावर जोरात आपटून ही मगर जर घाबरली तर बरं होईल. म्हणून मी पाय जोरात पाण्यावर आपटली आणि मगरीने दिशा बदलली. नंतर मी पलीकडे गेलो. तिथे मग शेजारचे लोक, सातपुते कुटुंबियांचे शेजारचे लोक होते, तेही माझ्या मदतीला धावून आले. आम्ही नितीन संसारेंच्या घरापासून सातपुतेच्या घरापर्यंत एक रशी बांधली आणि सातपुते कुटुंबांना तिथून सुखरूप बाहेर काढलं. हे तुम्ही ज्या प्रसंगाचा सामना केला आणि जेव्हा तुम्ही सांगितलं की मगर तुमच्या समोर होती, तो प्रसंग जो तुम्ही आत्ता मांडलात तर ऐकताना खरंच अंगावरती काटा उभा राहिला. तुमच्या या धैर्याला, तुमच्या हिमतीला खरंच एबीपी माझाचा पुन्हा एकदा सलाम आणि खूप खूप धन्यवाद. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्थानापन्न व्हावं. आयुष्य म्हणजे काय हे पूर्णतः न उमगलेल्या वयात देखील काही जण आपल्याला आपल्या आयुष्यभरासाठी बरंच काही शिकवून जात असतात. आणि या नैसर्गिक आपत्तीत असंच समाजभान देणारी आणि बरंच काही शिकवून जाणारी एक वीरांगना समोर आली. ती वीरांगना कोण आहे बघूया. साक्षी दाभेकर, वय अवघं 14 वर्ष, पण तिनं जे धाडस दाखवलंय ते अतुलनीय आहे. महाडच्या केवनाळे गावावर दरड काळ बनून कोसळली. त्यावेळी साक्षी तिथंच होती. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावणं इतकंच हातात असताना तिची पावलं वळली ती समोरच्या घरातल्या लहानग्याला वाचवण्यासाठी. तिनं बाळाला वाचवलं खरं, मात्र त्याच वेळी त्या घराची भिंत साक्षीच्या पायावर कोसळली आणि तिच्या पायाचा अक्षरशः तुकडा पडला. क्रीडापटू असलेल्या साक्षीचे जे पाय मैदानावर वाऱ्याच्या वेगानं धावायचे, कबड्डीच्या मैदानात विजेसारखे लखलखायचे, तेच पाय या लहानग्याला वाचवण्यासाठी कामी आले. साक्षी, तू दाखवलेलं धाडस असामान्य आहे. स्वतःला वाचवणं सोपं असतानाही तू एका लहान जीवासाठी धावलीस आणि लाखो जणांसाठी प्रेरणा बनलीस. तुझ्या या शौर्याला, या धैर्याला एबीपी माझाचा सलाम. जसं आता आपण बघितलं, साक्षीवर आता सध्या उपचार सुरू आहेत. ती KM हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तिची बहीण प्रतीक्षा इकडे आलेली आहे. तर मी प्रतीक्षाला विनंती करतो की तिने मंचावर यावं आणि हा पुरस्कार स्वीकारावा. आणि शिंदे साहेबांना आणि आव्हाड साहेबांना विनंती आहे की हा साक्षीचा पुरस्कार त्यांनी प्रतीक्षाकडे सुपूर्द करावा. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन आपण हा गौरव करतोय. जरा जोरात टाळ्या होऊ देत, कारण हे विलक्षण आहे की 14व्या वर्षी इतकं प्रचंड मोठं धाडस, मानसिक कणखरता, ताकद सगळं एकवटून ती मुलगी धावून गेली आणि तिने हे काम करून दाखवलं. आणि ही घटना घडली तेव्हा साक्षीची बहीण तिकडे होती. तर आपण तिला फक्त छोटासा तिचा अनुभव विचारूया की हे घडलं सगळं, तर तेव्हा तो प्रसंग तुला आजही आठवत असेल, तुझ्या डोळ्यासमोर सगळं घडलं, तर नेमकं काय झालेलं? 22 जुलै 2021 त्या दिवसाची ती रात्र आजही आठवली तरी अंगावर काटा येतो.
समोर मृत्यू दिसत असताना 7:45 वाजता दरड कोसळली आणि दरड कोसळत असताना शेजारच्या एका लहान मुलाचा आवाज आला रडण्याचा. त्यासाठी साक्षीने तिकडे धाव घेतली. त्या लहान मुलाला तिने वाचवलं, पण दुर्दैवाने त्याच घराची भिंत तिच्या पायावर कोसळली. जवळपास ती त्या चिखलामध्ये पूर्णपणे गाडून गेलेली. त्यातून तिला आम्ही बाहेर काढलं, मी आणि माझ्या आईने. आणि तिथून बाहेर काढूनही जवळपास 3 दिवस ती एवढी मोठी जखम घेऊन ती होती. प्रचंड वेदना तिला होत होत्या. आता ती त्या वेदनेमधून बाहेर आले, पण KEM हॉस्पिटलमध्ये तिचे उपचार होत आहेत. आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच ABP माझाने सुद्धा मदत केली, त्यासाठी धन्यवाद. जरा जोरात टाळ्या वाजवूया आपण आणि आपण म्हणूया की साक्षी खरंच आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे एक प्रकारे, आणि आपल्या सगळ्यांना ती आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये नक्की प्रेरणा देईल. धन्यवाद प्रतीक्षा. तुला विनंती करतो की तू स्थानापन्न हो. एक स्त्री ज्यावेळी एका बाळाला जन्म देते तेव्हा तिला प्रसूती वेदना सोसाव्या लागतात, पण साक्षीने सुद्धा वेदना सोसल्या. भलेही त्या प्रसूती वेदना नसतील, पण त्या वेदना सोसून तिने कोणाला जन्म नाही दिला तर तो पुनर्जन्म दिला, आणि जो जन्मापेक्षा श्रेष्ठ ठरतो असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा साक्षीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर या सगळ्याच आपल्या पुरस्कार विजेत्यांसाठी आपण टाळ्या वाजवताना इतकंच म्हणूया की मदतीचे अनेक हात असे असतात की जे कधीच खरं म्हणजे कोणासमोर येत नाहीत. कोणत्याही कौतुकाची किंवा मोबदल्याची अपेक्षा त्यांना नसते, अभिलाषा नसते. आणि याच हातांना बळकटी देण्यासाठी कुणाच्या तरी हाताची पाठीवर पडलेली कौतुकाची थाप ही अत्यंत महत्त्वाची असते, पुढे जाण्यासाठी फार मोलाची असते. आणि हाच नेमका ABP माझाचा प्रयत्न आहे. खरंय अश्विन, हस्तस्य भूषणम दानम असं म्हणतात की दान देणं हे हाताचं खरं भूषण आहे. आणि या महासंकटाच्या काळात असंख्य लोकांना जीवदान देणाऱ्या या हातांना ABP माझाचं अगदी मनापासून अभिवादन आहे. आणि यानंतर मी अभिनेत्री निवेदिता सराफ यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम खरोखरच ABP माझाचा हा जो एक स्तुत्य उपक्रम आहे त्यासाठी खरंच जोरदार टाळ्या आणि मनापासून या सगळ्यांतर्फेही मी आभार मानते. कारण आत्ताचा काळ असा आहे की समोर काही कृत्य घडत असताना सुद्धा लोक तिकडे वळून बघत नाहीत. मला कशाला ह्याच्यात पडायचंय, एक स्वतःकडून स्वतःकडे माणसाचा प्रवास सुरू आहे. अशा वेळेला ही जी माणसं ज्या निडरपणे दुसऱ्यासाठी धावून आली आहेत आणि त्यांचं कौतुक करणं हे जास्त गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचा तर सन्मान होईलच, पण पुढे अशा रीतीने पुढे यायला आणखीन 4 माणसं सरसावतील पुढे. फक्त जाता जाता मला विंदा करंदीकरांची एक कविता सांगावीशी वाटते. छोटीशी कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिरवी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी डाल घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. वेड्यापिशा ढगांकडून वेडापिसा आकार घ्यावा. वेड्यापिशा ढगांकडून वेडापिसा आकार घ्यावा. रक्तांमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावा. खवळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. खवळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. असे हे इतके देणाऱ्यांचे हात आहेत. मला वाटतं आपण सगळ्यांनी किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेमधल्या प्रत्येकाने जर त्यांचं निडरपणा, दातृत्व, स्वतःला विसरून दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती ह्याचा थोडा थोडा अंश जरी घेतला तर तो मला वाटतं खऱ्या रीतीने त्यांचा सन्मान असेल. थँक्यू. निवेदिताताई, खूप खूप धन्यवाद. तुमचे हे शब्द इथल्या उपस्थित प्रत्येकालाच खूप मोलाचे आहेत. आणि आता सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. सगळेच जण इकडे निशब्द आहेत, आम्ही तसेच झालो. कारण या सगळ्यांनी त्या प्रसंगामध्ये केलेलं काम बघितल्यानंतर आम्ही त्यांच्यासमोर काहीच नाही अशीच भावना प्रत्येक वेळेला मनात येत होती. म्हणजे अगदी साक्षीच्या बाबतीतला आत्ता शेवटचा प्रसंग बघितला किंवा पैसे स्वतः जपत ते दुसऱ्या पाण्यामध्ये वाहून जाऊ नयेत, कुठेतरी जाऊ नयेत म्हणून ती कर्तव्य बजावणारी ते कर्तव्यनिष्ठता असेल. प्रत्येकाने या सगळ्या प्रसंगामध्ये जे धैर्य दाखवलं त्यासाठी मी या सर्वांसमोर आधी नतमस्तक होतो. आणि त्याचबरोबर आपण सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या
एक अध्यक्ष या नात्याने मला नेहमी असं वाटतं की आम्ही खरं तर भाग्यवान आहोत की आम्हाला त्या मंदिरात काम करत असताना, आम्ही स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यांसाठी काय करू शकतो हे नेमकं शिकायचं म्हणजे काय. तर ही इकडे बसलेली शाळा आहे आणि ती शाळा आम्हाला शिकवते आहे. आणि त्यामुळे मग तिवरे गावातलं धरण असू द्या, मग सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून पटकन त्या सगळ्यांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेली मदत असू द्या, किंवा शहीद जवानांच्या मुलांसाठी KG to PG पर्यंत करण्याचं शिक्षण, त्याचा खर्च असू द्या. मला असं नेहमी वाटतं की ही संधी आम्हाला आपल्या आशीर्वादानं मिळालेली आहे आणि त्यामुळे आम्ही जितकं करू तितकं कमीच आहे. म्हणजे आजही या ठिकाणी बघितल्यानंतर त्या दरडी कोसळलेल्या असताना या ठिकाणी बसलेली ही सगळी मंडळी माझ्यासोबत, म्हणजे मी भाग्यवान समजतो अशासाठी, कारण आपण बघितलं की ज्या क्षणी आता महापुराचं संकट आलं, तातडीनं जितेंद्र आव्हाड साहेबांनी जाहीर केलेली त्यांना घरं बांधून देण्याची योजना असेल किंवा कुठलंही संकट असू द्या, तुम्हाला त्या संकटामध्ये सगळ्यात आधी कोण दिसेल तर खरंच मगाशी राजीवजी खांडेकर ज्या पद्धतीने आपण म्हणालात, एकनाथजी शिंदे. म्हणजे अगदी ती बस ज्या वेळेला सावित्री नदीमध्ये गेली त्यानंतर सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ही सगळी मंडळी तातडीनं तिथपर्यंत पोहोचली होती. पण जसं तुम्ही मगाशी सांगितलं की त्या गावातले सरपंच समोर मगर आहे, पण त्या मगरीचा विचार न करता त्यावेळेला मी त्या कुटुंबाला कसं वाचवू शकतो म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून मारलेली उडी असेल. आज या ठिकाणी आशिषजी शेलार आहेत. वारंवार प्रत्येकजण या ठिकाणी आपापल्या परीने कायमच म्हणजे समाजकारणाच्या माध्यमात राजकारण करत असताना ते राजकारण बाजूला ठेवून जेव्हा जेव्हा संकट येतं सगळेजण पटकन समोर येतात. आपण तर नेहमी आमचंच कौतुक केलं, पण या निमित्तानं मी राजीव खांडेकर सरांना सांगेन की ज्या वेळेला महाप्रलय असतो, होणारी अतिवृष्टी असते, आपले सर्व वार्ताहरसुद्धा तितक्याच ताकदीनं खरं तर एक पाऊल पुढे राहून स्वतःची जीवाच्या पर्वा न करता ही सगळी मंडळी सज्ज होऊन त्या ठिकाणी ते वार्तांकन करत असतात. खरं तर ते सुद्धा कोविड काळात फ्रंटवरती होते आणि या अतिवृष्टी असेल नाहीतर कुठलाही महाप्रलय असेल ही सगळी मंडळी तिथे असतात. आम्ही निमित्त आहोत, पण त्याचबरोबर या सगळ्यांसाठी मला असं वाटतं आपण सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण हे तमाम पडद्यामागचे अनेक तंत्रज्ञ जीवाची पर्वा न करता धावत असतात, राबत असतात. आणि म्हणून जिथे जिथे जे जे करणं शक्य आहे ते करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. कारणच आम्हाला कायमच म्हणजे मी फक्त अशा निमित्ताने एवढंच म्हणेन की माझा विघ्नहर्ता, कारण खरंच तुम्ही विघ्नहर्ता आहात. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासात बसून काम करत असताना गणपती बाप्पा त्या दरम्यान जसं डॉक्टरांमध्ये होते, आपत्कालीन सेवेतल्या प्रत्येकांमध्ये होते, आज तुम्ही इकडे जेव्हा चालत येत होता तेव्हा साक्षात बाप्पा दर्शन देत आम्हाला आशीर्वाद देतोय अशी भावना आमच्या मनात होती. त्यामुळे जे जे करता येणं आहे ते नक्की करू, कारण माणसाकडे माणूस म्हणून बघत असताना मानव कायम समोरच्या माणसाच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. हेच संस्कार आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आमच्यावरही केले आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुखांनी कायम तीच शिकवण दिली. त्यामुळे जे जे करता येणं शक्य आहे ते करू. आणि त्याचबरोबर त्या दानपेटीतला एक एक रुपया हा आमचा नाही, हा तुमचा आहे. आणि त्यामुळे देवातल्या म्हणजे देवासमोरचा पैसा हा माणसातल्या देवासाठी कसा कारणी लागेल यासाठी आम्ही काम करून कायम जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे सिद्धिविनायक गणपती मंदिर मागे राहणार नाही एवढं सांगतो. आणि पुन्हा एकदा राजीव खांडेकरजी तुम्हाला नमस्कार, कारण तुम्ही या तुमच्या नेतृत्वात काम करणारी सगळी टीम त्यांनाही शुभेच्छा आणि आपणा सर्वांच्या सुदृढ दीर्घायुष्यासाठी श्री सिद्धिविनायकांच्या चरणी मनापासून प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आदेशजी. आणि या सगळ्या योद्ध्यांना ज्यांचा तुम्ही उल्लेख केला त्यांना देखील आपण वंदन करूया. आणि आता आपण विनंती करणार आहोत भाजपचे नेते आशिष शेलारजी यांना की त्यांनी आपलं मनोगत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करावं. माझा विघ्नहर्ता या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन खरं तर ABP माझा राजीव खांडेकर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने केलं. त्याबद्दल सर्वात पहिलं मी तुमचं खूप मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करतो.
जी काही वर्णनं तुम्ही या ठिकाणी मांडलीत, त्यांचा पुरस्कार केला, त्या प्रत्येकाबद्दल जी भूमिका आपण सगळे मांडत होतात, कोणाची जिद्द आहे, कोणाची चिकाटी आहे, कोणाचं साहस आहे, कोणाचं धाडस आहे, कोणाचं कर्तृत्व आहे, अशा वेगवेगळ्या शब्दामध्ये खरं तर यांच्या सगळ्यांच्या केलेल्या कृत्याचं वर्णन होतं. पण आजच्या या कार्यक्रमाचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं तर संकटामध्ये संस्काराचं प्रदर्शन म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे संकटाला सुद्धा आमच्या संस्काराचं आम्ही प्रदर्शन करू, या भावनेने या सगळ्या मंडळींनी आपल्या गावाचं, आपल्या एसटीचं, आपल्या गावकऱ्यांचं एका अर्थाने त्यांना सगळ्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीलाच लोककलावंत त्यांचं आपण भारूड घेतलं, भाकरेंचं, आणि आता त्यामुळे आजच्या कार्यक्रमात सत्संग पण आहे. आणि सत्संगामध्ये भजन असतंच, पण या भजनाचा अर्थ या सगळ्या मंडळींसाठी भजन म्हणजे जनतेचं भलं करणं असं आहे. वा वा. आणि म्हणून अशा पद्धतीच्या भजनाचा हा आजचा कार्यक्रम आहे. मला स्वतःला असं वाटतं की अशा सगळ्या ह्या मंडळींच्याकडनं प्रेरणा घ्यायची असते. आणि ही सगळी मंडळी जी पुरस्कार घेणारी आहेत, मला असं वाटतं की ह्या दोन शब्दांच्या भोवती त्यांचं सगळं आयुष्य चालत असेल. एक गरज आणि दुसरं उणीव. समाजातल्या माझ्या आजूबाजूच्या मंडळींची काय गरज आहे ती ओळखणं ही गरज, आणि आपल्यामध्ये कद्रूपणा, कमीपणा, असाहसीपणा नसणं, आपल्यात त्या उणीवा नसणं असं जगणं. आणि तो अशा पद्धतीने गरज आणि उणीवांमध्ये सातत्याने उभं राहणारं व्यक्तिमत्व ही सगळी मंडळी आहेत. आणि म्हणून तुम्ही त्यांना, आपण सगळ्यांनी त्यांना विघ्नहर्ता असं म्हटलेलं आहे. मला असं वाटतं आजच्या या कार्यक्रमानिमित्त तुम्ही ज्यांचा सगळ्यांचा सन्मान केलात, त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रदर्शन न ठरवता सुद्धा आपल्या ठाई संपूर्ण जगासमोर ठेवलं आहे. दुःखी कष्टी माणसाला जो जो सेवानी मदत करील, असं म्हटलं जातं अध्यात्मामध्ये, त्यालाच मोक्ष मिळेल. आणि अशा पद्धतीने केवळ आपल्याच नाही तर आपल्यासारखं वागल्यावर अन्य लोकांना सुद्धा आपल्या जीवनात मोक्षाचा मार्ग मिळू शकतो असं न सांगता प्रवचन तुम्ही सगळ्यांनी केलं आहे. तुम्हा सगळ्यांसमोर नतमस्तक होतो, खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद शेलारजी. आणि यानंतर मी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. स्टार ABP माझाचे सर्व राजीव खांडेकरजी आणि त्यांची टीम यांनी आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम, ह्याचं खरं तर कौतुक करायला हवं. का ह्या सगळ्यांना हुडकून काढायचं आणि त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप द्यायची, ह्याच्यातनं त्यांनाच प्रेरणा मिळत नाही तर उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा मिळते. उद्या उभा महाराष्ट्र हे बघणार आहेत की अशीही मंडळी महाराष्ट्रात आहेत जे स्वतःचा जीव धोक्यात टाकून दुसऱ्याचा जीव वाचवतात. आजकालचं थोडंसं आपल्या आजूबाजूलाच बघितलं तर एक सेल्फ सेंटर्ड आणि सेल्फिश आयुष्य जगण्याची लोकांना आता सवय लागली आहे. म्हणजे असं कित्येक वेळा घडतं की रस्त्यावर ॲक्सिडेंट झालेला असतो, एखादा तडफडत असतो, आपली गाडी बाजूनी जाते, आपण जर त्याला गाडीत घेतलं आणि पटकन कुठेतरी हरवला तर त्याचा जीव वाचू शकतो. पण कशाला पलांट आपल्या मागे असं म्हणून लोक तिथनं निघून जातात. अनेकांचे जीव तसेच जातात. पण ह्यांनी तो विचार केला नाही. ह्यांच्यातल्या निस्वार्थीपणामुळे माझ्या जीवाचं जे होईल ते होईल, पण ह्यांचे जीव वाचवणं मला गरजेचं आहे, हे जे त्यांच्या हृदयातनं बाहेर पडलं याचं कौतुक करायला हवं. आणि म्हणून ह्या कार्यक्रमात येण्याचं मला भाग्य लाभलं. अशा मंडळींचं दर्शन झालं
ज्याच्यातनं मी प्रेरणा घेऊ शकतो. खरं तर मी आणि एकनाथ शिंदे साहेब गेले 20-30 वर्ष अनेक बिल्डिंगी पडताना बघितल्या. रात्री 2:30 वाजता तिथे आम्ही धावून गेलो. पण हे असे प्रसंग काय आमच्या आयुष्यात आले नाहीत. म्हणजे मगर समोर, अरे बापरे, एस टीवर बसायचं, साक्षीचा तुटलेला पाय, ते इलेक्ट्रिशियन, म्हणजे ह्या धाडसाची तुलना कुठेच होऊ शकत नाही. असं धाडस दाखवणं म्हणजे ह्याला काय म्हणावं, वेडेपणा. असा वेडेपणा महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांमध्ये, महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेमध्ये असावा. कारण का हा वेडेपणा हीच महाराष्ट्राची ताकद आहे. हे बसलेली समोरची मंडळी हीच महाराष्ट्राची ताकद आहे. आणि त्या ताकदीला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद आव्हाडजी. आणि यानंतर मी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. ABP माझा विघ्नहर्ता हा एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित करून खरं म्हणजे अशा या महापुरामध्ये महाड, चिपळूण, खेड, पोलादपूर, पाटण, सातारा, सांगली, कोल्हापूर गेल्या काही कालावधीमध्ये हे प्रसंग अनेक वेळा आपण सगळ्यांनीच पाहिलेत, महाराष्ट्राने पाहिलेत. आणि अशा परिस्थितीत ते आपण मगाशी चित्रफितीत काही प्रसंग पाहिले. आम्ही लोकप्रतिनिधी देखील अशा प्रसंगामध्ये अनेक वेळा जात असतो. आणि असे प्रसंग आठवले तरी अंगावर शहारे येतात. कारण ती परिस्थितीत अतिशय भयानक असते. प्रत्येकजण मदतीची अपेक्षा करत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आपला जीव वाचवण्यापेक्षा दुसऱ्याचा जीव कसा वाचेल यासाठी जी मनाची तयारी आणि धाडस लागतं ते सगळ्यांमध्येच नसतं. आणि ते आज या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर येणार आहे. त्याबद्दल मी खांडेकर साहेब आणि त्यांची टीम यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. कारण मान्यवर आणि सेलिब्रिटींचं अभिनंदन आणि मानसन्मान नेहमीच होत असतो. परंतु अभूतपूर्व परिस्थितीमध्ये असामान्य कर्तृत्व दाखवणारी जी काही माणसं असतात त्या माणसांना त्यांची शाबासकी त्यांच्या पाठीवर देणं, त्यांचा सन्मान करणं, त्यांचा गौरव करणं हे क्वचित पाहायला मिळतं. ते आज आपण या ठिकाणी या कार्यक्रमातून या अशा सर्व मान्यवरांना, खरं म्हणजे विघ्नहर्ता हे नाव जे आपण दिलं, विघ्नहर्ता म्हणजे सगळं आपलं गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पाचंच आता सध्या अनंत चतुर्थीपर्यंत आपलं सगळंच आपण मोठा उत्सव साजरा करतो आहे. आणि संकट दूर करणारा म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. आणि आज जे काही आपण सन्मान केला आहे हे खऱ्या अर्थाने हाडामासाचे विघ्नहर्ते आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आपण त्यांचं असामान्य कर्तृत्व पाहिलं. ते साक्षी दाभेकर असेल, ते दुसरे आपले दाभेकर बंधू असतील, ते मगरीमध्ये पोहून जाणारे आहेत, आपल्या टपावर एस टीच्या चढलेले आहेत. एक वायरमन जातो, पोलवर चढतो, त्याला काय जाऊ दे ना, 2-3 दिवसांनी लाईट येणारच आहे. परंतु गाव अंधारातलं बाहेर यावं, त्या लोकांना वीज मिळावी, त्यांची दिवाबत्ती सुरू व्हावी, असे वेड्यासारखी जी काही म्हणजे जे धाडस
सगळ्यांनी केलं आहे. एक डोंगर कोंडाळकर ते डोंगर बघितला. मी तळई गावात गेलो होतो. तळईतले ग्रामस्थ मला भेटले. ते म्हणाले आम्ही एक डोंगर असा इकडून दरड कोसळते हे पाहिलं आणि म्हणून सगळे लोक बाहेर आलो मैदानामध्ये आणि आता जाणार तेवढा दुसरा मोठा डोंगर आला आणि ते सगळं सपाट सगळे त्या ह्याच्यामध्ये होत्याचं नव्हतं झालं, गाडले गेले. आणि अशा सगळ्या प्रसंगातून आपण जातोय. खरं म्हणजे खांडेकर साहेब, मी देखील तेव्हा तळईला गेलो. रात्रीची वेळ होती आणि आपले पत्रकार तिकडे होते. आपले सगळे ते आमच्यापेक्षा धाडसी आहेत. म्हणजे ते खरं म्हणजे त्यांना हे सगळे धाडसी आहेतच, परंतु तुमची सगळी आपली जी पत्रकारांची टीम आहे अशी जी, तेव्हा तिकडे गेले होते तळईला. आणि उदय होता, मला वाटतं ABPचं काही निलेश म्हणून होते, आणखी काही लोक होते आणि ते पण अडकले. काळ नदीचं पाणी रस्त्यावर आलं होतं बाहेर, त्यामुळे त्यांना इकडे येता येत नव्हतं. आणि मग मी आपले भरत गोगावले आमदार त्यांना म्हणालो, बाबा दोरखंड ट्यूब टायरी काय असतील ते जमा कर, आपण जाऊ त्यांना घ्यायला. पण तेवढ्यात पाऊस कमी होत गेला आणि थोडं पाणी कमी झालं. मग आम्ही तेही आमच्याजवळ पोचले. मग पुन्हा आम्ही तळईच्या वरती रात्री पोचलो. अशा प्रसंगामध्ये खऱ्या अर्थाने एक प्रशासन म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळ्यांनीच काम केलं पाहिजे. मी जे काही आपण सन्मान करताय, बऱ्याचशा ठिकाणी मी गेलो आहे. केवनाळी, साक्षी दाभेकर केवनाळी गावातली, पाटणमध्ये मीर गाव आहे, खेरडीमध्ये मी गेलो, मी सगळीकडे गेलो. आणि आपल्याला माहीत आहे महाड आणि चिपळूणची परिस्थिती अतिशय वाईट होती. 4-4 फूट चिखल होता. एवढं सगळं डोंगरच्या डोंगर वाहून आले. चिपळूणमध्ये तशीच परिस्थिती होती. तिथला CO तो आवडसाहेब घाबरून तो म्हणजे माझ्यासमोर येऊन रडायलाच लागला. दोन्ही ठिकाणची परिस्थिती अशीच होती. मी 4-5 CO तिकडे डेप्यूट केले ताबडतोबीने. सगळी यंत्रणा आपली ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका, हे सगळी यंत्रणा त्या ठिकाणी लावल्यानंतर ते सगळं, कारण पूर आल्यानंतर पुढचा धोका असतो तो रोगराईचा. मेडिकल कॅम्प ही सगळी मशिनरी, आता त्यांचा जीव छोटा, महाड नगरपालिका आणि चिपळूण नगरपालिका, अशा परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं. मग सगळं आपण तिकडे यंत्रणा लावली, मेडिकल कॅम्प, दूर फवारणी, सगळ्या प्रकारचं सगळं केलं. अगदी मला सांगायला या ठिकाणी समाधानही वाटतं. आपल्या ठाण्यातले एवढे उत्साही कार्यकर्ते होते की त्यांच्या ज्या मोटरसायकली पाण्यात बुडाल्या होत्या त्या रिपेअर करायला इकडे 200 लोक आपले ठाण्यातले गेले. त्यांना ऑइल टाकणं, त्यांना त्याची परत गाडी दुरुस्त करून देणं, हे सगळे झपाटलेले लोक आहेत आपले. हे देखील सगळे मगाशी तुम्ही म्हणाले वेडेच जे झपाटलेले वेडे तेच इतिहास घडवत असतात. त्यामुळे हा इतिहास आहे. आणि आज जे काय आपण या ठिकाणी जे शौर्य आणि धाडस दाखवलेलं आहे त्याच्यासमोर मीच काय, आम्ही सगळेच जण, अख्खा महाराष्ट्र नतमस्तक होतो. कारण आपण हे जे काही धाडस दाखवलं आहे त्यामुळे शेकडो हजारो लोकांचे प्राण वाचलेले आहेत. तुमच्या या धाडसामुळे आपण हे करू शकतो. आपण हे जर केलं तर अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात. हे ABP माझाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिसणार आहे. आणि त्यामुळे असा प्रसंग पुन्हा येऊच नाही. परंतु जर का आला तर अशा प्रसंगामध्ये तुमच्यासारखे आज हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत, पण भविष्यामध्ये शेकडो तरुण या ठिकाणी, शेकडो नागरिक या ठिकाणी पुढे येऊ शकतात आणि हजारो लाखो लोकांचे जीव ते वाचवू शकतात. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना प्रेरणा देणारं काम या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे आणि त्याबद्दल मी सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. मगाशी ते कोंढाळकरांनी ते तुमच्या गावाचं पुनर्वसनाचा विषय काढला. मी आपल्याला सांगू इच्छितो, महाडमध्ये जितेंद्र आव्हाडसाहेब माझे सहकारी, त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि पाटण आणि त्या भागातली जबाबदारी सिडको आणि MMRDने घेतली आहे. माझं त्याच्यावर काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला लवकरात लवकर चांगली घरं, हक्काची घरं मिळतील. सरकार आपल्या पाठीशी आहे, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. परंतु हे दुर्दैव आहे की हे जे काही आज आपण पाहतोय, खांडेकर साहेब, दरडी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीच कोसळल्या नव्हत्या. म्हणजे एकंदरीत जे काही झालंय, पूर, महापूर,
चक्रीवादळ, निसर्ग वादळ, तोक्ते वादळ, कधी न पाहिलेले तोक्ते आणि वादळ काय. आता मी त्यावेळेस गेलो होतो कोकणामध्ये, या भागामध्ये खेड आणि त्या सगळ्या भागात जेव्हा चक्रीवादळ आलं होतं, अक्षरशः आपण झाडं पडलेली बघतो, परंतु नारळाची झाडं अशी करवतीने आपण कापतो अर्धी, तशी कधी बघितली नव्हती. ती तशा प्रकारची ते वादळ होतं. त्यामुळे एक भयानक सगळं चक्र सुरू आहे. कोविडचं संकट सुरू आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कोविडचं संकट त्याला सामोरं आपण जातो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही सगळी संकट येत आहेत. आणि अशा परिस्थितीत तुम्ही जे काही काम केलेलं आहे ते असामान्य आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आणि खांडेकर साहेब आणि त्यांची टीम यांचं देखील मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. कारण अशा लोकांना समाजासमोर, महाराष्ट्रासमोर आणण्याचं जे काम केलं आहे, यापूर्वी देखील माझा सन्मान पुरस्कार, शौर्य पुरस्कार, आणखी काही काही जे काही जेव्हा असे काही प्रसंग घडतात तेव्हा तुम्ही फक्त बातम्या देण्यापुरतं तुमचं चॅनल मर्यादित नाही आहे. कारण आपण सुरुवातीपासून माझ्या माहितीप्रमाणे फाउंडर, आपल्या नेतृत्वाखाली एक ABP चं जे काही चॅनल आहे ते खऱ्या अर्थाने जी वृत्तवाहिनी आहे, एक अग्रणी आणि एक विश्वासार्हता एक कमावलेली, आणि अशा प्रसंगामध्ये अशा प्रकारचे उपक्रम घेऊन आणखी लोकांसमोर सत्य जे काय आहे, वस्तुस्थिती काय आहे, हे दर्शवण्याचं काम आपण करताय. त्यामुळे मी आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आपल्या टीमचंही अभिनंदन करतो. पुन्हा एकदा या सर्व शूरवीरच आहेत ते सगळे लोक, मगर बिगर हे सगळे आहेत ना. तसं मी पण गेलो होतो त्या नदीमध्ये तिकडे, जेव्हा आपली सावित्रीचा पूल पडला तेव्हा. तर पण ठीक आहे, पण आमचा विषय थोडा वेगळा असू शकतो. आमच्याबरोबर सगळं फौजफाटा असतो. पण अशा परिस्थितीत कुठलाही जीवाची पर्वा न करता उडी मारणं हे फार मोठं काम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरे शिंदे साहेब, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे वाचवणाऱ्याचे हात तर महत्त्वाचे असतात, पण त्यासोबतच शासन आणि प्रशासनाची त्या हातांना मदत मिळणं तेवढंच गरजेचं असतं. ती बाजू तुम्ही समोर आणलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. कर जोडण्यासाठी किंवा हात जोडण्यासाठी दिव्यत्वाची प्रचिती यावी लागते आणि सामान्यातलं असामान्यत्व दाखवत जे विघ्नहर्ता बनले, मला असं वाटतं त्या दिव्यत्वाची प्रचिती इथेच येते. आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वाला, तुमच्या धैर्याला, तुमच्या हिमतीला, तुमच्या साहसाला ABP माझाचं पुन्हा एकदा मनापासून अभिवादन आहे. आणि आता आजच्या सगळ्या सन्मानार्थींसोबत आपण एक फोटो घेणार आहोत, पण तत्पूर्वी छोटंसं आभार प्रदर्शन करतो. याचं कारण आजचे आपले सगळे प्रायोजक, त्यानंतर आपले सगळे सन्माननीय पाहुणे, आपले गौरवार्थी, त्यासोबतच आज ज्यांनी आपली कला सादर केली ते शेखर भाकरे आणि त्यांचे सहकारी, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. गोवर्धनगिरी प्रस्तुत बाप्पा माझा, पॉवर्ड बाय ABP वेडिंग्स, माचो हिंट, को पॉवर्ड बाय डेन्व्हर, प्लॅनेट मराठी, ड्रायव्हिंग पार्टनर होंडा अमेज, हेल्थ पार्टनर पंकजा कस्तुरी, सपोर्टेड बाय केश किंग आयुर्वेदिक हेअर ऑइल, डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह. ABP माझा आयोजित माझा विघ्नहर्ता पुरस्कार 2021 हा सोहळा इथेच संपन्न झाला असं मी जाहीर करते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद. आणि आता सर्व पुरस्कार विजेत्यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावर यावं आणि या पाहुण्यांसोबत आजच्या या खास क्षणाची खास आठवण म्हणून एक फोटो आपण घेणार आहोत. तर सर्व सन्मानार्थींना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. शुभम काटकर, हर्षल सुदर्शने, भगवान कोंढाळकर, प्रकाश दाभेकर, अप्पा आणि प्रशांत दाभोळकर, रणजित राजे शिर्के, प्रवीण पाकळे, साक्षी दाभेकर.
सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीकरता उत्तम आरोग्यासाठी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.